जमिनीतून जो आवाज येतोय तो आतल्या आत दाबून टाकायला पाहिजे, नाहीतर त्याला बाहेर काढून बांधून ठेवायला पाहिजे. तात्या कधी आला असं? हो आता झालं. हे मला सांग, गावातल्या लोकांना पण आवाज ऐकू येतात का रे? कसला आवाज? अय्यो अय्यो वैजंता, आपल्याला कुठे काही ठाऊ का? अय्यो आपल्याला काही ठाऊ का नाही? अय्यो 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 तात्या, चला जायचं गावात. अहो ते आवाज काढू आवाज. चला गावात. नाही तो काढतो आवाज. अय्यो गावात. हे देवीच्या पाया पडूयात. आज कशी काय देवी यायची आठवण झाली? अय्यो हे पोपटा, आजच नाही रे, रोज येते देवीची आठवण. काहीतरी काम असणार, पण आज ओळखतो का काय तुम्हाला मी? ए पोपटा, अरे तूच काय, मला कोणीच ओळखू शकत नाही रे. आतून मी काय आहे हे फक्त मलाच ठाऊक. लक्षात असू दे. अहो आकाशने ठाव पण नाही इतकं ओळखतो मी तुम्हाला. अय्य आलो पाया पडून. मी अभि येतो की. अयो खाजगी बोलायचं आहे देवीशी. हा असं बी असतं बाय तुमचं? हो असंच असतं. जा मग. थांबतो मी. अय्यो देवी आई, माझ्या भोळ्या बायकोला आवाज येतो जमिनीतून. मी तिला विचारायला सांगितले, विचार कोण म्हणून. अय्यो जमिनीतून आवाज आला. मी धन बोलतो. धन. अय्यो मी तिला परत विचारायला सांगितले. अय्यो तुला बाहेर काढतो, तुला काय पाहिजे म्हणून. परत आवाज आला जमिनीतून. माझा मुलगा, माझा गुंड मागितला त्यांनी. अय्यो मला जेठा मुलगा पाहिजे. अय्यो देवी आई, अय्यो मला एकच मुलगा. अय्यो गोंडप्पा, काय करायचं देवी आई? अय्यो सोन्या नाण्याने भरलेले 7 रांजण देवी आई. 7 पिढ्या बसून खातील. अय्यो अय्यो. पण देवी आई गोंडप्पाचे काय करू? गोंडप्पाच. इकडे कस काय बाळू? तुझं लगीन आहे ना? पंक्तीचं जेवाय आलो आहे. अरे काय बाळू, तू बी असंच बोलणार काय आता? पंचासनी देवळात जाताना बघितलं. अरे ते देवी आईशी खासगी बोलताय जरा. आणि तू काय बाहेर राखण करतोय काय? हे लई दिवस झाले काही पेटलंच नाही. आता पेटायला पाहिजे, नाहीतरी पेटवलं पाहिजे. तात्या हं? काय विचार करतोयस? काही नाही. अरे बाळू, पंचांचं डोसकं जरा तिरप चाललं आहे. हा, आणि असं जेव्हा होतं ना, तेव्हा पंच काय करतात याचा आपण विचार बी नाही करू शकत. म्हणजे पण शान खाणार तर. अरे मी असलं काय म्हणलं नाही. हा. तात्या हं? तुला मी सांगतो. हा. ते बघ तुझं मालक आलं. या पंच या. अय्य बाळू, अय, इथे काय करतोस? पंच एक सांगू का? अय्यो सांग की रे. तुमच्या डोक्यात जे काय चाललं आहे ते करू नका.
नाहीतर नंतर चाला रडून काय बी उपयोग नाही. अय्यो तू काय बोलतोस समजत नाही बघ. झोपलेल्या माणसाला जाग करतायत, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाचं काय करावं? अय्यो सोंग. आयो मी बाहेर जाऊन येतो. कुठे चाललास? पंचाच्या वाड्यावर कशा पायी? गुंडपाला भेटून येतो. दुसरं काय काम नाही ना वा? हाय बर तू नाही म्हणशील. सब गुमान घरला बस. गडोस केला ताप नका करू. बाळू, त्या गुंडा पकड्या कशाला चालला हायस? गुंडपाला आपल्या घरला घेऊन यायचा आहे. बघितलं ना व? एक काम सरळ करल तर शपथ. आता काय गरज आहे त्याला घरला आणायची? तो मंगळू आपल्या दारात येतो ते चालतं या, आणि हे नाही चालत. अया, जास्त बोलशील ना तर काठी बघितली ना व? हा? काय करता हे? बाळू, मला सांग, तुला त्या अक्काच्या पोराला कशा पाय आणायचं हाय घरला? आय तो माझा मैत्र आहे. आम्ही खेळू बोलू. अब जाऊ द्या की, घरातच खेळणार आहेत नव, नाही कशाला म्हणायचं? हे आपल्याला सांगायचं कारण झालं. खरं कारण काहीतरी वेगळंच असणार आहे. बाळू, काय म्हणतात हे? आता तुम्हीच मला सांगतायसा. जिथनं जमिनीतनं आवाज येतो या तिकडे जाऊ न ग. म्या नाही जात. आता गुंडपाला खेळायला आपल्या घरला घेऊन यायचं आहे, तरी बी तुम्ही नाही म्हणतायसा. मग मी काय करू? मला काम द्या काहीतरी. जाऊ द्या, घरात बसून कटा आहे. त्याच्या आई बापानं वय म्हणायला हवं, नाही तर तिथं जाऊन त्याच ती भ्या धावशील, नाही तर सांगशील काहीतरी. म्या जे करल ते भल्यासाठीच करल. बरं बरं, जा आता, लय बोलत बसू नका. अक्काचं आणि पंचाचं काय चाललंय ते बघतोय आपण. कोण गुरु सापडलाय त्यासनी कोणाच ठाव. अरे त्यात आपण कशाला पडायचं? पण आपलं पोर लहान हाय, त्याला काय त्याचं? बाळ्या आणि लहान, त्याच्याकडे बघून तर वाटत नाही. एकच सांगतो, त्या गुंडप्पाला घरला आणतोय खरं, पण त्याला आपल्याकडे काही व्हायला ना. तुम्ही काय सांगा ना, पण काय लपून छपून काम चाललं आहे? अय्यो सांगेन, योग्य वेळ आली की सांगेन. सांगा, नाही तर मी आता चाललो माझ्या काकाकडं. अय्यो जा की मग तुझ्या काकाकडे. नंतर बोलायचं नाही की तुला बरोबर घेतलं नाही म्हणून. अहो पण भानगड काय आहे? अय्यो आताच तुला सांगितलं तर सगळ्या गावभर करशील. कळलं? जरा धीर धर की रे पोपटा, धीर धर. येऊ का आजी? अय्य बाळू, अय्यो ये की रे, ये की रे, ये ये ये.
पंच याला समजलं का काय तुमचं? अयो गप्प बस की रे पोपटा. पंच गुंडप्पा कुठं आहे? अय्यो चरत असेल. अय्यो म्हणजे गिळत असेल. अय्यो म्हणजे खात असेल. नाही तर झोपला असेल. अय्यो त्याला बोलवता का? अय्यो बोलवायचं गुंडूला. अय्यो बोलवतो. गुंडू 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 गुंडू. अय्यो पंच तुमचा तुमच्या पोरावर जीव आहे ना मग? आता हे काही विचारणं झालं का बाळू? तात्या दिसतं तसं नसतं. बाळू तू इथे? होय तुला घेऊन जायला आलो आहे. अय्यो कुठे घेऊन चाललास माझ्या गुंडूला? आमच्या घरात आज रातभर जागणार आहेत. आम्ही गप्पा मारू, खेळू, जेवू. म्हणून म्हणलं गुंडपाला घेऊन जावं. अय्यो पण एवढं रात्रभर कसं काय पाठवणार रे बाळू? त्याला सवय नाही बघ रात्रभर बाहेर राहायची. ओवा मला बाळूच्या घरी जायचे आहे. अय्यो पण रात्रभर एकटा राहशील का म्हणते मी. हं. अहो म्या संघ असताना एकला कसा राहील त्यो? अव्वा बर पण कुठे एकटा जाऊ नकोस काय. अय्यो वैजंता काहीही झाले तरी मी पाहणार नाही बघ. तुझ्या जबाबदारीवर पाठव गुंडप्पा. अय्यो अक्का मस्त मी पहाटला हाका मारत होतो. अक्का अक्का अय्यो होय काय माझ्या ध्यानात आले नाही बघते. मी घाबरला होता. तुम्हाला काय ऐकू आलं का? नाही नाही आता उद्यापासून मी तिकडे जाणार नाही बघ. आणि दुसऱ्या कुणी पण तिकडे जाऊ नये. आणि पंच गेलं तर? अयो ते का जातील? अय्यो तू गुंडप्पाला घेऊन जायला आलास ना रे. अय्यो घेऊन जा की मग. होय गुंडप्पा माझा मैत्र आहे. अय्यो मैतर. बाळू पर तू त्याला आजच का घेऊन चालला आहेस? तात्या येळ आली की समजलच. अव्वा अप्पा मी जातो. अय्यो अयो जातो नाही येतो म्हणावं. गुंडप्पा चल. इंद्री बाळू म्हणाला तसं तुम्ही त्या वाटेकडे जाणार तर नाही ना? अय्यो वैजंता जाऊन तू आराम कर. पड जरा वेळ बरं वाटेल. हो ग हो ग.
आय बघ मी कुणाला घेऊन आलो हाय. अगं भया गुंडप्पा, ये ये ये. काय देऊ तुला खायला? मी रात्रभर तुमच्याकडे राहणार आहे. मी सांगीन तुम्हाला मला भूक लागली की. असं होय. बर बर. हे काय आहे बाळू? रातभर ह्यो इथं राहणार हाय? होय. तुम्हाला आवडेल ना बाळूची आई? व्हय, मला चालल. पण तुझ्या आयनबाला चालेल का? बाळूनी त्यांना सांगितले आहे. हे काय हाय बाळू? घरात सांगायची काय रीत भात हाय का नाय? तुम्हाला आवडलं नसेल तर मी आत्ताच जातो. हरप, तसं नवं गुंडप्पा. हरप, गावात काय चाललं हाय तुला ठाव आहेच की. त्यात तू आमच्याकडे राहणार. काळजी वाटते. आणि ह्यानी घरात विचारायला नग होतं का? हो, तेही खरेच आहे. बाळू, आता तरी सांग की. आय मी इथं गुंडप्पाला आणला आहे. आम्ही खेळू बोलू. पर आजच का? म्हणजे आज रातच्याला असं काय हाय? अगं आय गुंडप्पा माझा मैत्र आहे. त्याला काय होऊ नये म्हणून आणला आहे. तू असं काहीतरी बोलतो आणि मग बारा आगवतो. भीमादा तू ग बस. तू नका काळजी करू. तूही ये की भीमा आमच्या सोबत. आवाज आला मला. यो कसं काय घेत? अहो तेच रामायण चाललं हाय. बा मी आणला आहे गुंडप्पाला. बाळ्या, काय बी उद्योग करू नका. ती सुजारला की घरला पोचता करून ये. होय. तुम्ही सतत रागावलेले का दिसता? बा गुंडप्पाला बी ठाव आहे. हा. बर, तुम्ही खेळा आता. होय चल चल. बाळू गुंडप्पाला उगाच घरला आणायचं नाही. काहीतरी गुपित असणार. आणि पुढे काय झालं? मला असं स्वप्न पडलं होतं की मी एका रथात बसलो आहे. त्या रथाला 7 घोडे आहेत आणि रथ ढगामधून चालला आहे म्हणून. तू इथं आला नसता तर ढगातच गेला असतास. म्हणजे पंजे कुत्र्याचे कान. उंटाची मान. मी जाऊ का झोपायला? ह्याला पाठवायला पाहिजे होतं ढगात. तू गोधडीत जाईल पण ढगात नाही जायचा. खरंच मला झोप आली आहे. तुमचं काय? मलाही झोप आली आहे रे बाळू. गुंडप्पा त्याला झोपायचं असेल तर झोपू दे. तू नको झोपूस. आया आणि बा तुमच्यामुळे झोपलं नाहीत. बाळू, तू मला खरं सांग, आज मला तू घरी का घेऊन आलास? तू घरला राहायला असतास तर तुझं काय खरं नव्हतं बघ. म्हणजे तुझा आई बाप लागल्यात. जमिनीत जे धन आहे का नाही त्याच्या माग
मग त्याचे काय? अरे ते धन फुकाफुकी येत नसतं या, जीव मागतय ते. पण माझा जीव माझे आऊ आणि अप्पा का देतील? गुंडप्पा, धन ही अशी गोष्ट आहे, ती माणसं नाती गुती नाही बघत. पण मला इथे काही होणार नाही ना? अरे म्या इथं असताना तुला काय होऊ देईन म्या?